की आज पोहरादेवीच्या मंदिर परिसरामध्ये राठोड यांनी केलेलं शक्ती प्रदर्शन हा एक प्रकारे सरकारला आपल्या पक्षाला इशारा होता का? तपासामधला एक प्रकारचा हस्तक्षेप, एक प्रकारचं दबाव तंत्र होतं का? हा प्रश्न महाराष्ट्र विचारतोय, जो आपण सुद्धा विचारणार आहोत, कारण असे अजून अनेक प्रश्न आहेत ज्याची उत्तरं राठोड यांनी दिलेली नाहीयेत आणि अजूनही त्याच्याबद्दलची चर्चा सुरूच आहे। चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आधी रिपोर्ट पाहूयात, हा नेमका विषय काय जरा समजून घेऊयात। पूजा चव्हाण या 22 वर्षीय तरुणीच्या मृत्यूनंतर गेल्या 15 दिवसांपासून गायब असलेले वनमंत्री संजय राठोड आज माध्यमांसमोर आले। बंजारा समाजाचं पवित्र स्थान मानल्या जाणाऱ्या पोहरादेवीत आपलं मौन सोडताना त्यांनी आरोप फेटाळले आहेत। गेल्या 30 वर्षांच्या माझ्या राजकीय कारकिर्दीला उद्ध्वस्त करण्याचा हा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। पूजा चव्हाण ही गोर बंजारा समाजाची आमच्या तरुणीच्या बाबत जे पुण्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला, त्या मृत्यूबद्दल संपूर्ण गोर बंजारा समाजाला अतिशय दुःख झालेलं आहे आणि चव्हाण परिवाराच्या या दुःखामध्ये मी आणि आमचा सर्व समाज सहभागी आहे। परंतु या घटनेवरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं घाणेरडं राजकारण केलं जात आहे ते अतिशय चुकीचं आणि निराधार आहे। पूजाच्या आत्महत्येनंतर संजय राठोड यांच्या काही ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या। पूजासोबतचे फोटोही समोर आले। त्यामुळे पूजासोबत राठोडांचं नेमकं काय कनेक्शन होतं असे प्रश्न उपस्थित झाले। त्यामुळे पूजाच्या आत्महत्येनंतर त्यांनी तात्काळ भूमिका मांडणं अपेक्षित होतं, पण भूमिका मांडणं तर दूरच संजय राठोडांनी कॅबिनेट मीटिंग्सला सुद्धा उपस्थित राहणं टाळलं। त्यामुळे त्यांच्या भोवतीचं संशयाचं धुकं अधिक गडद होत गेलं। मंत्र्यांसोबत संबंध असल्याचा दावा आणि आरोप केला जाणाऱ्या 22 वर्षीय तरुणीचा जीव जातो आणि त्याबाबत साधा गुन्हाही दाखल होत नाही। पण यामुळे अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरितच आहेत। पूजाच्या आत्महत्येनंतर राठोडांनी लगेच भूमिका का मांडली नाही? इतके दिवस राठोड डॅमेज कंट्रोल करण्याच्या प्रयत्नात होते का? आरोपांबाबत ठोस उत्तर देता येत नसल्यामुळे समाजामागे लपण्याचा प्रयत्न ते करतायत का? ऑडिओ क्लिप मधला आवाज राठोडांचा नसेल तर मग तो कोणाचा आहे? पूजाच्या मृत्यूला जबाबदार कोण आहे? पूजाच्या मृत्यूनंतर गुन्हा सुद्धा का दाखल केला गेला नाही? मंत्र्यांना वाचवण्यासाठी सरकारकडून वेळकाढूपणा केला जातोय का? कोरोना असतानाही जाणीवपूर्वक राठोडांकडून हे शक्ती प्रदर्शन केलं जात आहे का? समाजातील काही लोकांना आणि धर्मगुरूंना घेऊन सरकारवर आणि मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय का? याच प्रश्नांवर आहे आजचं माझा विशेष। आणि याच विषयावरती चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत मान्यवर आहेत। माझ्यासोबत असतील प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते भाजपचे विधान परिषदेतले, याशिवाय अतुल लोंढे काँग्रेसचे प्रवक्ते, अभय देशपांडे राजकीय विश्लेषक, तृप्ती देसाई सामाजिक कार्यकर्त्या आणि जितेंद्र महाराज बंजारा समाजाचे नेते ते सुद्धा आलेले दिसत आहेत। सगळ्यांचं स्वागत। मी पहिल्यांदा जितेंद्र महाराजांपासून सुरुवात करणार, एक बेसिक प्रश्न विचारून। जितेंद्र महाराज, एक असा पायंडा पडतोय का की जर का एक गंभीर गुन्ह्याच्या बाबतीत आपली चर्चा होत असेल कुठल्याही व्यक्तीची तर आपण सरळ कुठल्या तरी देवस्थानापाशी जायचं, महाराजांच्या पायी जायचं आणि स्वतःलाच क्लीन चिट द्यायची, जेव्हा की तपास पूर्ण झालेला नाहीये, जे स्वतः संजय राठोड मान्य करतायत। मला तुम्हाला या पायंड्याबद्दल विचारायचं आहे। संजय राठोड सोडून द्या, महाराज बोला। कसं आहे, संजय राठोड साहेबांनी या ठिकाणी येऊन त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि ते स्वतः म्हणालेले आहे की सध्या मुख्यमंत्री साहेबांनी जे चौकशी लावलेली आहे ते चौकशी पूर्ण झालेली नाही, चौकशी चालू आहे आणि आमची पण भूमिका हीच राहिलेली आहे सुरुवातीपासून, जोपर्यंत या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होत नाही आणि चौकशीतून सर्व काही समोर येत नाही तोपर्यंत आम्ही किंवा समाज हे संजय राठोड यांना आम्ही दोषी मानत नाही। बरं, मी इकडे एक छोटासा ब्रेक घेतो। ब्रेकच्या नंतर आपण आणखी काही प्रश्न घेऊन बाकीच्यांकडे सुद्धा जाऊयात। भाजपने सुद्धा आक्रमक भूमिका घेतलेली आहे। FIR विना स्वतःला क्लीन चिट का दिली जाते? हा कुठला तपास? अदृश्य तपास, दृश्य तपास, हे पण मुद्दे ब्रेक नंतर पाहत राहा एबीपी माझा। आपण बघा एबीपी माझा आणि धामणगाव मधून संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया येते एबीपी माझावर। आपण पाहूयात काय म्हणतात राठोड। खाली चला
काही 10 दिवसापर्यंत मी घरी मुंबईला होतो. आता परत कामाला सुरुवात करायच्या अगोदर संत सेवालाल महाराज आणि भगवान मुंगसाजी महाराज जे माझे श्रद्धास्थान आहे, या श्रद्धास्थानाचा आशीर्वाद घेऊन त्यांच्या समाधीवर डोकं टेकून परत मी उद्यापासून कामाला सुरुवात करणार. मोठ्या संख्येने गर्दी करत होते, मोठ्या संख्येने आपल्या पाठीशी उभे राहिले. मी कोरोनामुळे मी सर्वांना म्हटलं होतं तुम्ही येऊ नका, परंतु त्यांच्या प्रेमापोटी ते आले. ते शक्ती प्रदर्शन होतं का आपलं? आजच्या पोरा देवीला एवढी पब्लिक आली होती, शक्ती प्रदर्शन होतं का आपलं? काय ऊर्जा आपल्याला मिळालेली आहे? लोकांचं प्रेम माझ्यावर आहे. मी 4 वेळा निवडून आलेलो आहे. राज्यामध्ये विक्रमी मतदान मला लोक आशीर्वाद देतात आणि सेवक म्हणून मी त्यांची सेवा करतो. इथले विकास कामं आपण मोठ्या प्रमाणात हाती घेतले आहे. काय पुढे इथल्या कामाची गती राहणार? सर्व तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. ज्या पद्धतीनं जनतेला मी शब्द दिलेला आहे त्या पद्धतीनं विकासाचं काम चालू आहे आणि ते पूर्वतास नेऊन या ठिकाणी भाविक भक्तासाठी ते खुली होणार. विरोधकांना शेवटचं आव्हान काय करणार या राजकारणात? तर आताच धामणगावमधून संजय राठोड यांची प्रतिक्रिया आली आणि त्यांनी म्हटलं की काम उद्यापासून ते सुरू करणार आहेत. मात्र श्रद्धास्थानांपाशी भावना व्यक्त करायला, डोकं टेकवायला ते तिकडे आले होते. सध्या तरी त्यांचा मूड क्लीन चिट, स्वतःलाच क्लीन चिट देण्याचा आहे आणि त्याबद्दलच आपली चर्चा सुरू आहे. मी जातोय अतुल लोंढेंकडे. काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. शासनामध्ये सामील 3 पक्षांपैकी सध्या एकाच पक्षाचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत. अतुल लोंढेजी, तुमची अवस्था विचित्र आहे, मला कल्पना आहे. संबंध वेगळ्या पक्षाशी आहे, पण बोलावं तुम्हाला लागतंय कारण आघाडीत तुम्ही आहात. कशा प्रकारे बघता तुम्ही या विषयाकडे? नाही, असं आहे की एखादा गुन्हा झाला असेल तर त्याला पाठीशी घालण्याचं काही कारण नाही. हे काही बीजेपी नाही आहे काँग्रेस म्हणजे की चुकीच्या गोष्टींना पाठिंबा दिला. नाही तर केंद्रामध्ये 5 वर्ष बलात्काराचा आरोप असलेला मंत्री होता राजस्थानचा, नाव घेणार नाही मी कोणाचं. मध्यंतरी सुशांत सिंगच्या केसमध्ये एका महिलेचं नाव, आता मी तिचं नाव यासाठी घेणार नाही कारण की तिच्या आईवडिलांनी तक्रार केली की आम्हाला खूप मानसिक त्रास झाला. मग त्याच्यामध्ये 2 आमदार यांचे आले होते, त्यांनी पत्र दिले होते, मग तिला वरतून फेकलं आणि मग ती अशी पडली, तिचा असं आणि या अनुषंगानं एका तरुण मंत्र्याला, ते शिवसेनेच्याच, घेरण्याचा प्रयत्न झाला आणि सीबीआय कडे तपास दिल्यानंतर त्यातनं काय आलं हे सगळ्या महाराष्ट्रासमोर, देशासमोर आहे. आणि मी त्यावेळेस प्रसन्न, आपण चर्चा करताना म्हणत होतो की हे बिहार निवडणुकांपुरतंच आहे राजपूत मतांकरता, याच्यानंतर हे सगळं शांत बसणार आहे. मग एक मंत्री झाला, दुसरा घेतला, कोणाला पाठीशी टाकण्याचं काही कारण नाही. चौकशी सुरू आहे, ती दृश्य अदृश्य वगैरे हे काही आम्ही काही पठाण पुसून नाही ठेवलेले आहे. जसे यांनी सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स हे सगळे जे आहे ना, एनसीडी नवीनच आणले यांनी, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो वगैरे, एनसीबी वगैरे, त्याचा वापर केलेला आहे, तो पाहिला. आणि शेवटी आपण पामेला गोस्वामीचे पाहिलंच कलकत्त्यामध्ये काय. त्यामुळे मला असं वाटतं की जजमेंटल होऊ नये. जजमेंटल होणं अतिशय चुकीचं आहे. ही जर प्रथा पडली तर मग अशा पद्धतीनं कुणालाही बदनाम करण्याचा कार्यक्रम होऊ शकतो. अतुल लोंढेजी, प्रथा ज्याप्रमाणे पुरावे नसताना आरोप करण्याची प्रथा पडू नये, त्याचप्रमाणे गुन्हा सिद्ध किंवा तुम्ही निर्दोष असल्याचं सिद्ध झाल्याशिवाय स्वतःला एखाद्या धर्मस्थळापाशी जाऊन समाजाच्या आडून क्लीन चिट देण्याची प्रथा पडली पाहिजे. अतुल लोंढे, अतिशय मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, मुख्यमंत्री पण बोलले याच्या संदर्भामध्ये की अशा पद्धतीनं शक्ती प्रदर्शन, आता ते लोक आले तिथे, त्यांनी त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया दिली. पण शक्ती प्रदर्शन करणं, स्वतःला क्लीन चिट देण्याचं, कुणाला पुरावे नसताना आरोप करण्याचा आणि कोणाला क्लीन चिट देण्याचा. मी दरेकरांना विचारतो, दरेकरजी, अतुल लोंढेंनी सगळं भाजपचा आधीचं सगळं अकाउंट बॅकलॉग सगळं सांगून मग प्रतिक्रिया दिलेली आहे. आपलं काय उत्तर आहे, प्रत्युत्तर कसं असणार आहे आपलं? म्हणजे दुर्दैव अतुल लोंढेंचं, त्यांनी झालेल्या पूजा प्रकरणावर भाष्य करायचं, त्याचबरोबर संजय राठोड यांचं आजचं कृत्य जे झालं त्याच्यावर बोलायच्या ऐवजी त्यांचं आणि आमचं करायची वेळ नाही आहे. ज्या ज्या विषयावर असेल त्यावेळेस त्या विषयावर चर्चा झाली पाहिजे. मी प्रसन्न एबीपी माझाचं मनापासून अभिनंदन करेन की आपण जे मूलभूत काही प्रश्न विचारलेत त्याची उत्तरं आपण या चर्चेतनं शोधली पाहिजे. आपण या ठिकाणी संजय राठोड यांच्याविषयी बोलत असताना ते आत्ताच दोषी आहेत, आजच त्यांना आरोपी करा, तुरुंगात टाका, आमचं म्हणणं नाही. परंतु मूळ प्रश्न जे 4-5 या ठिकाणी आहेत त्याचं उत्तर आपण शोधणार आहोत की नाही. बरोबर आहे. आज 15 दिवस झाले मृत्यू होऊन, हा मृत्यू तर झाला, मग ती आत्महत्या आहे, हत्या आहे, मृत्यू आहे, याचं कारण तर जनतेसमोर आलं पाहिजे की नाही. 15 दिवस तुम्ही FIR त्या ठिकाणी नोंदवत नाही, याचा अर्थ काय. आज पूजा अरुण राठोड
यांनी त्या यवतमाळच्या हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी अबॉर्शन केलं. मग ती पूजा अरुण राठोड कोण आहे, कुठे आहे, याचं उत्तर त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. आणि आपण त्या ठिकाणी मी दुःखी समाज दुःखी, अहो आज या ठिकाणी अख्खं समाज मन दुःखी झालंय. आणि घाणेरडा तुम्ही आरोप कसले बोलता, मग घाणेरडं कृत्य झालं याच्याविषयी कोण बोलणार? बरं, मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय त्याच्याविषयी नाही, आपलं राजकीय जीवन उद्ध्वस्त होतंय. आणि कुठली चौकशी लावले, मला जरा जाहीर करावं. बरं, कुठली चौकशी आहे, कशाच्या आधारे चौकशी, आणि कोण चौकशी करताय सांगा ना मला त्यांनी. त्याच्यामुळं आवाजाच्या विषयी काय बोललं जात नाही, झालेल्या प्रकाराबद्दल त्या ठिकाणी बोललं जात नाही. एका बाजूला त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री सोशल डिस्टन्सिंगचा आदेश देतात, सर्वसामान्य नियम पाळायला सांगतात, यांच्याच पक्षाचा मंत्री त्या ठिकाणी गर्दी जमवतो, मास्क लावत नाही. म्हणजे काय अंदाधुंदी सगळी. बरं, आणि आपण मला साध्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर द्या की महाराष्ट्राला एक किळसवाणं दर्शन या ठिकाणी होतंय की सामाजिक मुद्द्यामधून समाजाचं कवच घेऊन एकतर आयदर त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांवर सरकार दबाव टाकून चौकशी थांबवा की आमचा एवढा मोठा समाज आहे, तुम्ही जर आमच्या नेत्याला जर काही कराल तर खबरदार. दरेकरजी, हा अतिशय मुद्दा नाजूक आहे, मात्र हा आपण स्पष्टपणे घेणार आहोत. दरेकरजी, तुम्ही मांडलेला मुद्दा आपण स्पष्टपणे घेणार आहोत आणि त्यासाठी बंजारा समाजातले मान्यवर जितेंद्र महाराज आहे. मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे, कारण एक फार मोठी जबाबदारी या घटनेमुळे त्यांच्यावरती आलेली आहे की कोणती पठडी, कोणता मार्ग आपण तयार करायचा आहे. आज फक्त तिथे घडलेली घटना नाही आहे, यापुढे सगळेच आपापल्या गड, देवी देवता, मंदिर, श्रद्धास्थानांकडे जातील आणि स्वतःला क्लीन चिट देतील. म्हणून ही चर्चा महत्वाची आणि म्हणून जितेंद्र महाराज असणं सुद्धा खूप गरजेचं आहे. मी एक छोटासा ब्रेक घेतो. ब्रेकच्या नंतर जितेंद्र महाराज, तृप्ती देसाईंकडे पण जायचंय, कारण त्या पूजा चव्हाण यांच्या कुटुंबियांना भेटून आल्या होत्या. पण ब्रेक नंतर पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहताय माझा विशेष आणि आपली चर्चा सुरू आहे. संजय राठोड यांचं आज शक्ती प्रदर्शन हे दबाव तंत्र आहे का, हा विषय आपण घेतलेला आहे. मी जातोय तृप्ती देसाईंकडे. भूमत ब्रिगेडच्या अध्यक्ष आहेत तृप्ती देसाई. तृप्तीजी, आपण जाऊन आला होता पूजा चव्हाणांच्या घरी आणि भेटला वगैरे पण होता तुम्ही. आज झालेलं आहे शक्ती प्रदर्शन आणि या विषयाची कोणती तड लागलेली नाहीये, आपली काय प्रतिक्रिया? प्रसन्नजी, सगळ्यात पहिला हे राजकीय कॅम्पेन होतं का? बरं, ज्या मुलीचा जीव गेला त्याचं मात्र कुठेही दुःख समाजाला नव्हतं आणि कुठंच दिसत नव्हतं. बरं, सगळ्यात पहिला आपल्याला सांगायचं की मी जेव्हा पूजा चव्हाणचा 13वा होता त्या दिवशी तिच्या घरी गेले होते. वडिलांचं म्हणणं आहे की आमची कुणाविषयी तक्रार नाही आणि कोणताही आमच्यावर दबाव नाही, पण ते कुटुंब प्रचंड भयभीत आहे, त्यांच्यावर कुणावरचा तरी मोठा दबाव आहे हे स्पष्टपणे तिथं जाणवत होतं. आणि आजचं संजय राठोड जेव्हा समोर आले तेव्हा असं वाटत होतं की ते स्पष्टपणे जे आहेत ते सगळं बोलतील. ज्या पोहरा देवीला तिथे ते श्रद्धास्थान मानतात तिथे जातील आणि नैतिकतेच्या आधारावर जे आहे ते राजीनामा देतील. परंतु ज्या पद्धतीनं तिथं रेड कार्पेट घालून त्यांचं स्वागत केलं जातं, ज्या पद्धतीनं शक्ती प्रदर्शन केलं जातं, आज आपला महाराष्ट्र जो आहे तो साधू संतांचा आहे. हे जितेंद्र महाराज नावाचे जे महाराज इथं बसलेले आहेत, महाराजजींना मला हेच विचारायचंय, महाराज जेव्हा कुणाला पाठीशी घालताय? ती मुलगी पण तुमच्या समाजाची होती, तिचा जीव गेलाय, तिला श्रद्धांजली व्हायला एखादा फोटो नाही ठेवता आला का हार आणि फुलं घालायला? तुम्ही एखादा मंत्री आहे म्हणून त्याला पाठीशी घालायचा प्रयत्न करताय. चौकशी झाली पाहिजे हे कोण सांगतंय? जे त्याच्यामध्ये संशयित आहेत तेच सांगतायत. बरं, चौकशी कुणाकडे आहे? ज्यांच्या पक्षाचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री आहेत. मग पारदर्शक चौकशी होऊ शकते का? बरं, ज्या पद्धतीचं चित्र समोर येत आहे म्हणजे पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण पूर्णपणे दाबली जाण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं एक स्टेटमेंट होतं संजय राठोडांचं की हे राजकारण केलं जात आहे. म्हणजे राजकारण केलं म्हणून राजकीय वळण आणून हे दाबण्याचा प्रयत्न केला जातो. आमचा कुठल्याही पक्षाशी संबंध नाही. इथं पूजा चव्हाण ही काय फक्त बंजारा समाजाची लेख नाही, ती महाराष्ट्राची लेख आहे. आणि त्याच्याबरोबर जर एखाद्या मंत्र्याचा संबंध लावला जातोय बरोबर विचारलं पाहिजे. मी जितेंद्र महाराजांना विचारतो. मी तृप्तीजी तुमचा प्रश्न मी विचारतो. जितेंद्र महाराज, दोन प्रश्न घेऊन मी तुमच्याकडे येतोय. एक जो तृप्ती देसाईने विचारला की या मुलीबद्दल तिचे नातेवाईक तिकडे नव्हते, तिच्या बाबतीत कुठलाही काही दुखावटा किंवा काही व्यक्त झाले नाहीत आपल्यापैकी जे संत महंत तिकडे होते. आणि दुसरा मुद्दा, एक प्रश्न, एक मी त्या समाजाचं नाव नाही घेत पण खूप चांगली प्रथा त्या समाजाने पाडली महाराष्ट्रातल्या. त्या समाजाच्या धर्मगुरूंनी म्हटलं की या गडावरती राजकीय कार्यक्रम होणार नाहीत आणि आजतागायत त्यांच्या त्या घोषणेनंतर त्या गडावर राजकीय कार्यक्रम झाले नाही, वेगळा गड तयार करावा लागला, तिकडे राजकीय कार्यक्रम होतात. माझा तुम्हाला प्रश्न आहे जितेंद्र महाराजजी, आपला गड, आपलं मंदिर, देवस्थान, तिथे असणारे पवित्र समाध्या,
तिथे एक असे मंत्री की ज्यांच्यावरती काही गंभीर आरोप आहेत आणि चर्चा सुरू आहे, तपास सुद्धा सुरू आहे, त्यांना असं येऊ देणं, त्यांचं शक्ती प्रदर्शन होऊ देणं हे गरजेचं होतं, टाळता आलं असतं जितेंद्र महाराज? प्रसन्नाजी, पहिले तर मला तृप्तीताईंनी जे काही आरोप केलेला आहे त्यांना मला या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे. जरूर द्या. तृप्तीताईंनी जे काही सांगितलं की इथं या पोहरादेवीला कार्पेट वगैरे टाकून हे मंत्र्याचा सत्कार करताय आणि ते बंजारा समाजाची मुलगी होती, त्याला कुठंतरी श्रद्धांजली अर्पित करायची होती. तर मला तृप्तीताईंना हे सांगायचं होतं की ज्या वेळेस 7 तारखेला ते पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येची घटना झाली, तर 7 तारखेपासून तर 13 तारखेपर्यंत पोहरादेवी गोर धर्मपीठावर पूजा चव्हाण हिला 4 वेळा श्रद्धांजली अर्पित करण्यात आलेली आहे आणि तुमच्या टीव्हीच्या माध्यमातून सुद्धा मी त्यांना त्या पूजा चव्हाण हिला श्रद्धांजली अर्पित केलेली आहे. आणि त्यानंतर प्रथम आम्ही पूजा चव्हाण हिच्या वडिलाची एक मिनिट ताई सांगा. एकतर कसं आहे, आम्ही या गोर धर्मपीठावरून तुमच्या एवढा आक्रमक बोलणार नाही, कारण आम्ही एका समाजाचे धर्मगुरू आहोत आणि आमच्या समाजातले लोक सर्व पक्षामध्ये आहेत, म्हणून मी या ठिकाणी राजकारणावर बोलणार नाही. तुम्ही जे सांगितलं कार्पेट तृप्तीजी, तुम्ही ऐकून घ्या. तुम्ही जे सांगितलं की कार्पेट टाकून तुम्ही मंत्र्याचा सत्कार केला का? या पोहरादेवीला वर्षातून 15 वेळा यात्रा भरते आणि त्या यात्रेमध्ये संपूर्ण मंदिराच्या समोर कार्पेट टाकली जाते, कारण भाविक भक्त जे येतात त्यांच्या पायाची जे धूळ आहे त्या मंदिरात जाऊ नये म्हणून त्या मंदिरावर लाल कलरचीच कार्पेट टाकल्या जाते. काय हिरव्या कलरची किंवा निळ्या कलरची किंवा कोणत्याही कलरची टाकल्या जात नाही. तुम्ही नेहमी बघितलेलं आहे. आणि तुम्ही जेव्हा म्हणता की आम्ही अजिबात तसं केलेलं नाही आणि आमची भूमिका सुरुवातीपासून स्पष्ट राहिलेली आहे की कायद्यानं जे होईल, चौकशीतून जे समोर येईल ते धर्मपीठाला मान्य राहील, परंतु आतापर्यंत त्या प्रकरणाची चौकशी बाहेर आलेली नाही आणि एखाद्या मंत्र्यावर आरोप होणं. मला तुमचा बेसिक मुद्दा कळला. मला तृप्ती येतो तुमच्याकडे, अजून आपल्याला एक सेगमेंट मिळणार आहे. मी अतुल लोंढेंकडे जातो आणि त्यानंतर मी दरेकरांकडे जाईन आणि मला देशपांडेंकडे पण जायचं आहे. अतुल लोंढेजी, मी आपल्याला आपल्या पक्षाची आठवण करून देऊ इच्छितो. आदर्श प्रकरणामध्ये नुसता आरोप झाला आणि त्याच्यानंतरचे सुद्धा केंद्रातले पण प्रकरण आहेत, महाराष्ट्रातली पण आहेत, पण आदर्श प्रकरणाचा आरोप झाला आणि अधिकृत चौकशी सुरू निकाल येण्याच्या आधी अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला होता. हा एक आदर्श, मी हा चांगल्या अर्थाने शब्द मी त्याच्या टोमणा नाही मारत आहे. आदर्श खऱ्या अर्थानं आदर्श आहे की चौकशी सुरू होण्यापूर्वीच राजीनामा दिला जातो, नवीन मुख्यमंत्री तिकडे आणला जातात. इथे नुसता भ्रष्टाचार नव्हे, इथे नैतिक भ्रष्टाचाराचा मुद्दा असताना काही चौकशीची कोणी मागणी करत नाहीये. अतुलजी, किमान तुम्ही तुमच्या पक्षानेच्या बाजूने तरी बोला किमान. तर असं आहे प्रसन्ना की आमच्या पक्षाने अनेकदा आरोप झाल्याबरोबर मंत्र्यांचे राजीनामे घेतले आणि बीजेपीला ते नेहमी फावलं आणि चांगल्या चांगल्या लोकांचे राजकीय कारकीर्द संपवण्यामध्ये बीजेपीला त्याच्यामध्ये यश आलं. बरं, मला सांगा 2G पासून आतापर्यंत जेवढे आरोप झाले त्यात कोणीतरी सापडलं का हो? क्लीन चिट मिळालेले आहे पण त्यांचे राजकीय आयुष्य बर्बाद झालेलं आहे. इथे पूजा चव्हाण नावाच्या एका तरुणीचा मृत्यू झालेला अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे ती, आणि त्याची चौकशी झालीच पाहिजे. त्याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना सजा झालीच पाहिजे. पण आता प्रवीण दरेकरजी आमचे बंधू आहेत. प्रवीण दरेकरजी हे महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आहेत, विरोधी पक्ष नेते असताना ते जर हा प्रश्न महाराष्ट्रासमोर विचारत असतील की कसली चौकशी चालू आहे, तर ते एका अधिकार पदावर बसलेले आहेत. त्यांना सगळी माहिती घेण्याचा अधिकार आहे, ती माहिती त्यांना कोणी देण्यापासून थांबवू शकत नाही. नंबर 1. नंबर 2, प्रसन्ना, काँग्रेसची भूमिका पहिलेपासून ही राहिलेली आहे की तिथे स्वतः प्रदेशाध्यक्षांनी विचारलं की तिथे सुसाईड नोट मिळाली आहे का, आईवडिलांची काही तक्रार आहे का, किंवा कोणाचं काही त्याच्यात म्हणणं आहे का, काही पुरावे असेल तर तुम्ही नक्कीच अरेस्ट करा किंवा FIR करा किंवा जे काय करायचं ते करा. आता चौकशी सुरू आहे. प्रसन्न, कोण किंमत देणार याची किंमत कोण देणार मला सांगा ना. एक नेता व्हायला, आता इथे तृप्तीताई बसलेल्या आहे, सामाजिक काम करतात, त्यांनी मोठं आंदोलन केलं शनी महाराजांच्या याच्यावर. एखादा नेतृत्व तयार व्हायला किती वेळ लागतं आणि ते संपवायला किती वेळ लागतं. असे अनेक नेतृत्व संपवले गेलेले आहेत ना. पण मग बीजेपीने हा कधी पायंडा पाडला का? यांनी कधी स्वतः राजीनामे दिले का आरोप झाल्यावर? कधीच आरोप झाल्यावर राजीनामे दिलेले नाहीत. बरं,
आता मला गोष्ट काढायची नाही, कारण की मग पुन्हा दरेकरजी म्हणतील मूळ मुद्दा सोडला. मूळ मुद्दा बिलकुल सोडलेला नाहीये. जर गुन्हा झालेला असेल, चौकशीत बाहेर येईल, चौकशी तुमच्या समोर आहे. यांनी सुशांत सिंगच्या केसमध्ये सुद्धा महाराष्ट्र पोलिसाला असंच बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला होता. बरं, शेवटी बिहारमधून सीबीआयकडे चौकशी दिली, ईडीकडे दिली, काहीही त्याच्यामधनं बाहेर मी दरेकरांना तुमचा मुद्दा, मला बेसिक मुद्दा कळला, मी दरेकरांना तो विचारतो. दरेकरजी एका मुलीचं बोला कलाक्षेत्रातलं आयुष्य संपवलं. रिया चक्रवर्तीचं कलाक्षेत्रातलं आयुष्य संपवलं त्या मुलीचं. बरं, मग जी मुलगी जिवंत आहे तिचा काही नाही का? दिशा सलियांच्या आई वडिलांनी शेवटी रडून सांगितलं की आमची मुलगी, आमच्या मुलीवर तसं काही झालं नव्हतं, तसं काही नव्हतं, तुम्ही कृपा करून बदनामी करू नका. मी विचारतो मी दरेकरांकडे जाऊन तुमचा प्रश्न विचारतो. दरेकरजी, अतुल लोंढेंच्या मुद्द्याला तर उत्तर द्यास, पण त्याच्यात एक मुद्दा पण आहे. आज आपल्या नेत्या, पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी बोलताना अनेकदा शब्द असे होते, मुसक्या आवळा, ताब्यात घ्या, दाखल करा वगैरे. त्यांनी जणू काय गुन्हा ठरवून टाकला होता. इथे लॉजिकली सुद्धा आणि कायदेशीर दृष्ट्या सुद्धा तुम्ही अडचणीतच याल, कारण याच्यात गुन्हा सिद्ध झालेला नसताना ठरवून टाकल्याप्रमाणे सगळी भाषा वापरली जात होती. माझा आपल्याला प्रश्न आहे दरेकरजी, काहीही ठरलं नसताना, आता इथे मात्र मी आता थोडंसं ती बाजू सुद्धा मांडली पाहिजे, काहीही सिद्ध झालं नसताना भाजपनं एखाद्या मंत्र्याला थेट गुन्हेगार अमुक तमुक ठरवून टाकणं हे योग्य आहे का? नाही, एक लक्षात घ्या, असं गुन्हेगार ठरवणं योग्य नाही. परंतु एखाद्याच्या भोवती जर संशयाची सुई त्या ठिकाणी जात असेल आणि त्या ठिकाणी सरकारचं लक्ष नसेल, वेळकाढूपणा नसेल, 15 दिवस त्याच्यावर सरकार रिॲक्ट झाला नसेल, तर अशा एका नाजूक प्रकरणात आम्ही संतप्त प्रतिक्रिया पण व्यक्त करायची नाही का? बरं, मला प्रसन्न एक सांगा, हे राज्याचं आपलं दुर्दैव आहे की विषय आता अतुल लोंढे आमचे मित्र ज्या पद्धतीनं सांगतायत की रिया चक्रवर्तीचं काय झालंय, कुणाचं काय झालं, कुणाचं होईल ते चुकीचंच आहे. आता पूजा चव्हाणचे मी बेसिक 2-4 प्रश्न विचारलेत, त्याचा अतुल लोंढेने उत्तर द्यावं. प्रसन्न आपल्या माध्यमातून जनतेला जावे. आणि मला एक सांगावं, 15 दिवस गुन्हा का दाखल केला नाही? चौकशी आपण त्या ठिकाणी बोलताय, चौकशी कुणाच्या हेड खाली, कुठल्या खाली सुरू आहे? तुम्ही चौकशीचे आदेश दिलेत, मुख्यमंत्र्यांनी लेखी आदेश दिलेत का? माझं पूर्ण होऊ द्या. माझ्या पूर्ण कायदे मंडळात मी गेलोय, तुम्ही अजून जायचात. तुम्हाला कायदे मंडळाचा अभ्यास नाही, माहिती नाही. तुम्हाला कायदे मंडळ जास्त माहित आहे. मला वाटतं ना लोंढेंची सवय आहे ना मध्ये माझं झाल्यावर त्यांचं सविस्तर घ्या ना. त्यांना बोलू द्या, तो सेन्स पण आहे आणि तो प्रोटोकॉल पण आहे. असे तुम्ही मध्ये मध्ये नका बोलू ना. त्यांना बोलू द्या प्लीज प्लीज. नाही, विरोधी पक्ष नेता म्हणून ज्या वेळेला मागणी करत असतो ना, तीच वैधानिक मागणी आहे. मी लेखी काय करायचं, विधिमंडळात काय विचारायचं ते विचारणारच आहे, ते आपण पाहाल, आणि ते मी विचारतच असतो. मी कुठल्याही जनतेच्या प्रश्नावर. त्याच्यामुळे मला विधिमंडळ आणि कायदे मंडळ शिकवायची आवश्यकता नाही. माझी दुसरी टर्म आहे आणि मी राज्याचा विरोधी पक्ष नेता आहे. कदाचित आपल्याला ते समजून घ्यावं लागेल. माझे बेसिक 2-3 प्रश्न आहेत. 15 दिवस FIR का झाला नाही? मृत्यूचं कारण काही असेल, तुम्ही त्या ठिकाणी सांगता की या ठिकाणी आमच्यावर तथ्यहीन आरोप प्रसार माध्यमाच्या माध्यमातून काही लोक करतायत. तथ्य काय, सत्य काय हे कोण सांगणार? गुन्हा का दाखल झाला नाही त्याचं उत्तर द्या. पूजा अरुण राठोड जिने त्या ठिकाणी हॉस्पिटलला ऍडमिट होती, ती कोण आहे, ती कुठे आहे? मग ती पूजा अरुण राठोड, त्या पूजा चव्हाणचंच नाव बदलून त्या ठिकाणी होतं का? क्लिपच्या संदर्भात भाष्य नाही. 4था मुद्दा, त्या क्लिपचा आवाज कोणाचा आहे? मग हे जे महाराष्ट्रातील जनतेसमोर प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची नाही. आणखी एक प्रश्न, अजून एक प्रश्न, अरुण राठोडचं काय झालं? वन खात्यामध्ये नोकरीला लागले अरुण राठोड, विलास नावाचा. म्हणजे तुम्ही जे बेसिक अर्धा प्रश्न विचारलेले आहेत ना, ते त्याचं उत्तर काय? वेळ ठीक आहे, मी विचारतो. मी एक ब्रेक घेतो. ब्रेक नंतर मी अतुल लोंढेंकडे जाणार आहे. मला प्रामुख्याने अभय देशपांडेंकडे सुद्धा जायचंय की, आणि अभय देशपांडेंकडे मला अधिक लार्जर प्रश्न घेऊन जायचा आहे की महाराष्ट्राची यापूर्वी प्रकरणं झाली नव्हती का? झाली होती, थोडीफार झाली होती, आरोप वगैरे झाले होते. इतक्या गंभीर पातळीला गेल्यानंतर लैंगिक अत्याचार किंवा काहीतरी संबंध असल्याचा दावे होत आहेत, खून आहे का, आत्महत्या आहे का, मृत्यू याचे दावे होत आहेत. अशा परिस्थितीपर्यंत कधी महाराष्ट्रातलं राजकारण गेलं नव्हतं. मला तोही प्रश्न विचारायचा आहे, पण ब्रेक नंतर पाहत राहा ABP माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. माझा विशेषमध्ये आपली चर्चा सुरू आहे.
पूजा चव्हाण हा बॅकड्रॉप आहे. प्रामुख्यानं संजय राठोड यांचं आज पोहरा देवीला जाणं, शक्ती प्रदर्शन वगैरे. मी जातोय अभय देशपांडेंकडे. अभयजी, आतापर्यंतच्या आपल्या कारकिर्दीत सुद्धा कधी असा प्रसंग, भ्रष्टाचाराचे आरोप झाले का मंत्र्यांवरती झाले, राजीनामे मिळाले का मिळाले, हे प्रकरण आलं नव्हतं. याच्या बदलत्या आयामांकडे तुम्ही कसं पाहता? नाही, असं आहे की राजकारणामध्ये अनेकदा काही नेत्यांवर आरोप झाले, लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले. अतुल लोंढेंना माहीत असते, त्यांच्या प्रदेशाध्यक्षांवर पण आरोप झाले होते. पण बऱ्याच वेळास त्याच्यात राजकारणाचं किंवा आपल्या महत्त्वाकांक्षांना त्यांना वाव मिळाला नाही याच्यातूनही आरोप झाले. काही वेळा त्या आरोपांमध्ये तथ्य होतं, काही वेळा नव्हतं. परंतु अशा प्रकारचं घटना कधी समोर आली नाही. मला वाटतं प्रामुख्याने प्रसन्न याच्यामध्ये काही मुद्दे जे आहेत त्यात असं आहे की या प्रकरणात आपला सहभाग नाही, आपल्याला गुंतवलं जातं आहे, याचा खुलासा करायला 10 दिवस कशासाठी लागतात? मुळात की आपल्यावरचे आरोप हे कुभांड आहे हे बाहेर येऊन लगेच सांगायला काय जात आहे? याच्यासाठी तो वेळ का घेतला? का आपल्याच समाजातली मुलगी असल्यामुळे समाज आपल्या पाठीशी राहणार नाही याची कोणाला भीती वाटत होती का? त्याच्यामुळे तो वेळ घेतलाय का? किंवा कदाचित आपल्याला राजीनामा द्यावा लागेल त्यामुळे आधी एक शक्ती प्रदर्शन करून आपल्या पक्षावर एक प्रकारचा दबाव आणू की बाबा माझं उपयुक्तता आहे आणि माझं न्यूसन्स व्हॅल्यू किती आहे हेही दाखवण्याचा प्रयत्न अनेक वेळा राजकीय पक्षाचे राजकीय नेते करतात. यात प्रामुख्याने प्रश्न असा आहे की ज्याचा उल्लेख दरेकर यांनी केला की चौकशी झाली पाहिजे. चौकशी मी फक्त त्या आत्महत्या, हत्या की अपघात याचीही म्हणत नाही, दुसऱ्या बाजूची चौकशी करा की हे सगळं कुभांड असेल तर हे कोणी घडवलं? ती टेप संजय राठोड यांच्या नावाचा कोणी गैरवापर केला, त्यांना गुंतवण्याचा कोणी प्रयत्न केला, याची पण चौकशी होऊ द्या ना. त्याचा फायदा त्यांना आहे. आणि ती चौकशी जे म्हणतात दरेकर म्हणाले त्याच्याशी सहमत आहे मी की ती चौकशी कोण करतंय या संदर्भात जाहीरपणे कळायला नको. याच्या अकस्मात मृत्यूची का होईना नोंद झाली का, ते ज्या टेप रेकॉर्ड बाहेर आल्या त्याच्या आवाजाच्या तपासणीसाठी त्या कुठल्या प्रयोगशाळेत पाठवल्या, कोण याचा तपास अधिकारी कोण आहे, या संदर्भात काहीही नसताना आपण निर्दोष आहे म्हटलं की निर्दोष ठरतं का व्यक्ती एखादी? तर मला वाटतं की जर तुमच्या विरुद्ध कुभांड रचला असेल तर तुम्ही स्वतः चौकशीची मागणीचा आग्रह धरला पाहिजे. बरं, की बाबा मला हे कोण गुंतवतं याच्यामध्ये हे बाहेर काढा म्हणून. मी तृप्ती देसाईंकडे जातो. तृप्तीजी, याच्यातला जो तपास, पॉलिसी तपास आहे तो होत राहील, पण ही जी एक मोडस ऑपरेंडी आहे की असं काही गुन्हा घडला आणि आपल्या विरोधात अख्खी व्यवस्था जात असताना आपण आपल्या काय देवस्थानाकडे जायचं, समाजाकडे जायचं आणि त्याची एक सहानुभूती मिळवायची, या ट्रेंडकडे तुम्ही कसं पाहता? विशेषतः त्या व्यक्तीला अजूनही निर्दोषत्व मिळालेलं नसेल तर अजूनही समाजाला पुढे करून, त्याची ढाल करून, त्याचा आरसा करून जर असे काही नेते जर आपलं कृत्य लपवण्याचा प्रयत्न करत असतील ते पूर्णपणे चुकीचं आहे. आणि त्याला जर तिथले महंत, साधू जे न्यायनिवाडा करतात त्यांना आदराचं स्थान आहे, ते जर त्या मंत्री आहेत किंवा अशा पद्धतीचे मोठे नेते आहेत म्हणून जर पाठीशी घालत असतील तर पूर्णपणे चुकीचा पायंडा पडत आहे. याच्यामध्ये मुलीचा मृत्यू झालेला आहे, त्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे. त्यामध्ये ऑडिओ क्लिप्स व्हायरल झालेले आहेत. महाराजांना माहित नाही का कुणाचा आवाज येतो? गर्भपात झालेला यवतमाळच्या रुग्णालयामध्ये पूजा चव्हाण आणि पूजा अरुण राठोडांचे संजय राठोडांशी असलेले संभाषणाचे क्लिप्स, पॉझिटिव्ह निगेटिव्ह आलेली काही टेस्ट किट, ठीक आहे, याची चौकशी झाली पाहिजे. माझा एक प्रश्न जितेंद्र महाराजांना आहे. जितेंद्र महाराज, मी मगाशी तुम्हाला उदाहरण देत होतो, मी बंजारा समाजाच्या संदर्भातलंच एक चांगलं उदाहरण देत होतो. तिथल्या धर्मगुरूंनी ठरवलं आमच्या गडावर, भगवान गडावर राजकीय कार्यक्रम होणार नाही. एक चांगली सुरुवात केलेली आहे. त्यानंतर जे काही राजकीय कार्यक्रम पायथ्याशी घ्या, बाकी कुठेही घ्या. माझा तुम्हाला प्रश्न आहे, यापुढे असे मंत्रीगण आपल्या समर्थकांसह येऊन जर का शक्ती प्रदर्शन करत असतील, खास करून कोरोना काळामध्ये, तर तुम्हाला नाही वाटत काहीतरी एक प्रोटोकॉल असावं, काही देवस्थानाचे स्वतःचे नियम असावेत? देवस्थान संत सेवालालांपेक्षा कोणी मोठा नाही, हे तर मान्य आहे तुम्हाला? नाही प्रसन्न, जे आमचे सगळे स्वतंत्र नियम आहेतच. आमचा बंजारा समाज हा एका तांड्यामध्ये न्याय नसाब करणारा हा समाज आहे. मी तृप्तीताई यांना परत सांगू इच्छितो की त्यांनी ज्या काही गोष्टी आता सांगितल्या तुमच्या माध्यमांना, तर मला हे सांगायचं आहे, जे काही ऑडिओ क्लिप आहे, जे काही ऑडिओ क्लिप बाहेर आल्या त्याच्यामध्ये संजय राठोड साहेबाचा आवाज आहे की कुठं आहे, हे सगळं चौकशीतून बाहेर यायला पाहिजे की नको? आमचं म्हणणं हेच आहे की आम्ही या धर्मपीठावरून चुकीच्या गोष्टीला समर्थन होणार नाही ताई, परंतु एवढं सत्य की चौकशी झाल्याशिवाय ते कोणत्याही गोष्टी बाहेर येणार नाही. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट,
चौकशीबद्दल सगळ्यांचं एकमत आहे, ती चौकशी व्हायलाच हवी, मात्र ती किमान समोरासमोर व्हावी, खरी चौकशी व्हावी, दृश्यादृश्याच्या भानगडीत पडू नये. FIR सुद्धा दाखल नाहीये या मुलीच्या मृत्यूबाबतीत, जो अजूनही आकस्मिक मृत्यू आहे, अपघाती मृत्यू आहे, खून आहे, काय काही कल्पना नाहीये. त्या चौकशीची मागणी मात्र सगळ्यांनी कायम ठेवलेली आहे. माझा विशेषमध्ये थांबण्यापूर्वी आपण लोकांना, म्हणजे तुम्हा प्रेक्षकांना प्रश्न विचारला होता की हे शक्ती प्रदर्शन म्हणजे राजकीय दबावतंत्र आहे का? 86% लोक म्हणतायत होय हे दबावतंत्र आहे, नाही म्हणतायत 14%. लोकांचं मत आहे, आपल्याला आदर करायला हवा त्याचा. यासह माझा विशेषमध्ये आपण इथेच थांबूयात. सगळ्या मान्यवरांचे आभार, तुम्ही वेळ दिला त्यासाठी. पाहत राहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.